नमस्कार, मी श्रेया। आज तुमची ज्योतिताई आणि माझी मम्मी किचन मध्ये नाहीये, कारण की आज मी बनवते पावभाजी। चला तर मग बनवूया पावभाजी। तर इथे मी घेतलंय बटाटे, फ्लावर, वाटाणे आणि गाजर। यांना आपण कुकर मध्ये टाकून शिजवून घेऊया। ह्यात आपण टाकूया बटर, मेल्ट झाला तो। आता आपण 3 ते 4 अशी शिट्ट्या देऊ, तोपर्यंत बाकी गोष्टी करून घेऊयात। मी घेतलेले आहेत 2 कांदे आणि 1 टोमॅटो। टोमॅटो आपल्याला धुवून घ्यायचंय, नाही धुतला तर मम्मी मारेल। आणि कांदा नाही धुवायचा आपल्याला, कापून घेऊयात। कांदा बारीक लागतो, त्यामुळे मला एवढा बारीक कापता येईल का नाही ते माहिती नाही, तर मी मशीन मध्ये त्याला बारीक करणार आहे। सगळे कांदे आपण कापून घेऊ आधी। आता आपण असं कापलेलं आहे। आता आपण त्याला परत एक असं करून यात टाकू। ह्यामध्ये मस्तपैकी असं बारीक कांदा होतो। ते मम्मीचं काम आहे, माझ्याकडून खिचलं नाही जात। आमची लाईट एकदम डिस्को झाली आहे, कारण आमच्या शहापूरला लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे। आमच्या शहापूरला खूप लाईटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे व्होल्टेज पण कमी आहे आणि लाईट आमची डिस्को बघा। कांदा असा बारीक केलेला आपण, आणि आता आपण टोमॅटो घेतलेला आहे, जो आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे। आपल्याला ह्या टोमॅटोची पेस्ट करायची आहे। मला असं वाटतं 2 टोमॅटो आपण घ्यावेत। काय वाटतं पप्पा तुम्हाला? 2 टोमॅटो घेऊया। एक छोटा टोमॅटो घेऊ आणि त्याला पण वॉश करू। आणि अजून एक गोष्ट, की हा जो पसारा केलेला आहे तो लगेच आवरायचा। हे सगळ्यात पहिले आदेश असतो आपल्याला। पण मस्तपैकी असं पेस्ट बनवूया आता टोमॅटोची। मम्मी येते की नाही काय माहिती आज। पेस्ट बनवून तयार झालेली आहे। आणि आता सगळं पेस्ट वगैरे तर बनवून झाली आहे। आपण आता कचरा साफ करू, कारण मम्मी मागे आलेली आहे, तिला कचरा केलेला आवडत नाही। बरं झालं आज पावभाजी श्रेया दीदीच्या हाताची खायला मिळणार आहे। मी तर म्हणते असे उपवास रोज असावे, बरं की नाही? हा आपला कांदा बारीक आपला झालेला आहे मस्तपैकी।
आज श्रेया पावभाजी बनवणार आहे. आज आमच्या जेवणाला सुट्टी आहे. आज शुद्ध शाकाहारी आमचं जेवण, वरण भात, वांगा बटाट्याची भाजी बनवलेली पण आहे. पण एक काहीतरी स्पायसी असं पदार्थ खायचंय आणि आमची श्रेया पावभाजी खूप छान बनवते. गेल्या वेळेस तिने पावभाजी बनवलेली, पाव राहिले होते आणि भाजी संपली होती. आता कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण काही नाही करू शकत. तोपर्यंत आपण हे आता आपण कढई घेतली, कढई गरम केली, त्यात आपण बटर टाकूयात. पण आता बटर टाकलेलं आहे आणि कांदा पण टाकून. आता श्रेयानी मस्तपैकी बटर गरम करायला घेतलेलं आहे, बघू शकता. आणि त्याचबरोबर तिने इतकं मस्त असं बारीक कांदा करून घेतलेला आहे. आणि मी समजून जा, ते कांदा टाकू. आता कांदा टाकलेला आहे श्रेयाने. तो असं मस्त असं लाल करून घ्यायचंय, म्हणजेच भाजून घ्यायचंय. पावभाजीचं राज काय ते माहितीये का? पावभाजी मसाला. आणि त्याला चव येण्याकरता आपला घरगुती मसाला मी वापरणारच आहे, मला माहिती आहे. आणि माझी श्रेया खूप छान असं जेवण बनवते, चमचमीत. आपण त्याच्यात आता ह्या काय बोलतात कांद्यामध्ये आपण टाकू हे आलं लसूणाची पेस्ट. आणखी टाकू. श्रेया दीदीने मला एक काम लावलेलं आहे. टेरर वॉश मशीन. त्याच्यात हे टॅमॅटोची जी पेस्ट केलेली ती टाकू. पावभाजीसाठी आपण हे सगळं वाफवून घेतलेलं आहे. की आपल्याला आता यातलं पाणी पहिल्यांदा काढायला नाही, पाणी नको काढू, तसंच मॅश कर. जास्त होणार पाणी, थोडं एक कप काढ. हे घे, मॅश करायच्या आधीच काढ. हे बघा, हे असं आम्ही मॅश करायला घेतलेलं आहे. जरा माझ्या दीदीला हेल्प करायचं असं प्रयत्न चालू आहे. तिने बिचारीने मस्त मार्केटमध्ये गेली, फ्लावर, वाटाणा, गाजर घेऊन आली आहे. आल्यावरती लगेच 2 मिनिटं पण न बसता तिने तिची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, ते पण बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही कुठली व्हिडिओ टाकू ती तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आपण आता ह्यात हे जे मसाले आहेत, हे मसाल्याचे नाव मी सांगेन माझी. हा घरगुती मसाला आपला नेहमीप्रमाणे मी दाखवते तो. आणि कलर येण्यासाठी तरी मसाला हा. आणि ही घरगुती हळद. यामध्ये मीठ बाकी आहे. हा नाही, मीठ नंतर टाकायचं. हे आता आपण सगळं टाकून घेऊयात. काही लोक काय बोलतात, हे जेव्हा बॉईल करतात त्याच टायमाला मीठ टाकतात, पण आपण नंतर टाकू. आमच्या खेकडा तरी खेकडा काय आपलं आपले काही व्हिडिओ आपले पडतायत, येतायत नवीन. तुमच्या सगळ्यांचं प्रेम चांगलं दाखवतायत, लाईक करतायत, सबस्क्राईब करतायत.
त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. असंच आमचे व्हिडिओ लाईक करत जा आणि कमेंट्स करत जा. ह्यात चालला आता सिक्रेट मसाला म्हणजेच पावभाजी मसाला. आपण पावभाजी मसाला पण टाकू. हे बघा, हे आता एवढं मॅच केलं आलं तेवढं केलं मी, कारण की पाणी असल्यामुळे जास्त काही ते रंगसलं जात नाही. पण जेव्हा श्रेया यामध्ये मिक्स करेल त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने मॅच करून घेऊ शकते ती. किती टाकायचं ग? चमचा घे ना. चमचा आहे. टाक अजून. बस झाला. नंतर पण तो ऍड मला करायला असं वाटतं तुला यावरती बटर सोडलं तर बरं होईल. नाही, ते नंतर टाक. कारण की ते सुकं सुकं होत चाललेलं आहे. बाप लेकांचं नेहमीच असतं काही ना काही नवीन प्रकार बनवणं. आमचे पप्पा नेहमी मागेच असतात. आमच्या अहो जास्त कॅमेऱ्याच्या समोर येत नाही, पण त्यांना फार आवड आहे. अरे बाई, मी व्हिडिओ हे आपण टाकलेलं आहे आता. आणि पाणी जास्त आहे, पण पाणी तसं राहणार नाहीये कारण की आपण त्याला अजून मॅश करूयात. मम्मीकडून नीट मॅश झालं नाही कारण की त्याच्यात पाणी जास्त होतं. नाही ते सुकेल, सुकून जाईल, आटून जाईल ते. काय श्रेयावरती पडदा टाकणारे पप्पा आहेत ना, लगेच बोलतात हा नाही ते होईल. श्रेया एक्सपेरिमेंट करते नवीन. आता आज पहिल्यांदा काहीतरी पावभाजी बनवते. नाही, दुसऱ्यांदा. हा, सेकंड टाइम. फर्स्ट टाइम चांगली झाली. छोटी बनवली. छोटी नाही म्हणजे थोडीशीच. आणि त्यावेळेस काय तयारी नव्हती. आज बघा हे काय आणलेलं आहे, तवा बघा केवढा. म्हणजे ते तुम्ही बघत असेल पावभाजीवाले कसे असे पसरवतात सगळं, तसं करणार आज. मीठ एवढाच जाणार आहे किंचित. नंतर आपण मीठ टाकू जेव्हा आपण तव्यावरती त्याला हे करू. एवढंच मीठ हा, घे नंतर ना अजून. तुम्ही बोलते तर टाकू. एवढा 1 चमचा जाईल. एक चमचा पूर्ण जाईल. अजून थोडस टाक. घे बस, बरोबर. आज जरा आमच्या किचन मध्ये थोडासा पसारा आहे, कारण की सकाळपासून जरा सुद्धा घराकडे लक्ष देता आलं नाही. कामवाली येऊन आवरून गेली. आज आमची एसी सुद्धा लागलेली आहे हॉलमध्ये. गरमी एवढी वाढली आहे आणि आपल्या इथे लाईटीचा खूप इश्यू आहे. श्रेयाला एकदम अशी बारीक कोथिंबीर चिरून देणार आहे. ती कोथिंबीर पावभाजी मध्ये वरती टाकल्यावरती खूप सुंदर दिसेल. आणि त्याच्याबरोबर लिंबू सुद्धा कापून घेणार आहे. वाह, वास मस्त. आमच्या घरामध्ये सगळेजण एक्सपेरिमेंट करतात. सगळे जेवण बनवतात. मी, श्रेया ही करत. अभिजितला फक्त ऑमलेट आणि चहा. अभिजित सगळ्यात जास्त चांगली गोष्ट बनवतो ते म्हणजे जेली. लिंबू सोडा. अभि दादा पण नाही, तो दादू आहे. आता तुमच्या भाषेत बोलले. जसं मी तुम्हाला बोलले होते की ह्यात पाणी जे होतं ते आधी जास्त दिसत होतं, पण ते आता आटलेलं आहे आणि ते अजून आटेल. मस्तपैकी वास पण छान येतोय. हे बघा, मस्त असं आटून गेलेलं आहे पाणी आणि अजून ते आटेल आणि अजून चविष्ट. काय बोलतात? चविष्ट, अजून चविष्ट लागेल. चविष्टार. आता हे आपण ह्या साईडला ठेवूयात. स्लो गॅस वरती ठेवलेलं आहे आणि आपण तवा आहे तो गरम करून घेऊया. हा तवा गरम व्हायला थोडा वेळ लागतो कारण जाड तवा आहे आणि मोठा आहे. गरम झालेला आहे आणि आपण ह्यात पहिले टाकून घेऊ हे काय बोलतात, बटर. मी मुद्दामून असे छोटे आणलेत, मोठे नाही आणले
कारण ते ओपन ठेवले की मग ते खराब होऊन जातं, म्हणजे माती बिती किंवा बाहेर फ्रीज मधलं काही ना काही लागून जातं. आज लाईटीने खूप गोंधळ केलाय ना आपला. खूपच. तरी पण जाऊ दे, बिचारी लाईट, दया करू आपण तिच्यावर. आपण बटर नंतर वरतून टाकू की आत्ताच टाकायचं? बस. ह्या हातात आपण हे मसाले टाकून घेऊयात. आता मसाल्यांची नावं नाही माहिती मला, तरी मसाला हा घरगुती लाल मसाला मला नाव माहिती आहे म्हणजे. आणि ह्याचा सुद्धा जाईल. कुठे गेला? जो आपण पावभाजी मसाला होता तो सुद्धा आपण ह्याच्यात टाकून घेऊ. आणि आता हे मिक्स करू. आणि मला आता पप्पा तुमची गरज लागणार आहे. सांगा बरं काय? हा नाही, तुमची गरज लागणार आहे मला. बटर कमी पडला का? एक्स्ट्रा आपण टाकू वरतून. आणि पप्पा तुम्ही पहिले येऊन हे टाका. एवढं जड उचलता येणार मला तरी नाही. ते टाकून घ्या तुम्ही टाका. जळायला लागलेलं आहे. ही डायरेक्ट होता ना तडका त्याला. मी मदत करतोय. चालू राहू दे. हे मॅश करून करून पप्पा दमलेले आहेत. म्हणून जो डिफिकल्ट काम आहे तो मी त्यांना दिलेला आहे. कलर मस्त आला. मम्मी बनवली आहे. स्मेल कसा आहे? ठीक आहे. अजून आला नाहीये. पप्पा ते करेपर्यंत, मॅश करेपर्यंत मम्मी काय करते ते बघून घेऊ. मम्मी मम्मी काय करतेस? काय नाही बसली. आज तुला कसं वाटतंय? आज आम्ही बनवतोय आणि तू बसली आराम करतेस. बरं वाटतं. कारण असा दिवस सारखा सारखा येत नाही. बस मग तू, पावभाजी रेडी आहे. चला आता पप्पांकडे जाऊ. लाईट इश्यू खूप आहे बाबा. आता पप्पांनी मस्तपैकी मॅश करून दिलेलं आहे. हे छान वाटतंय असं. आणि आपण आता मस्तपैकी ह्यात बटर सोडूयात. किती छान वाटते ना काय पप्पा? कोथमीर कधी टाकणार मग? ठीक आहे, कोथमीर लास्ट असणार आहे. बटर आपला येतोय अजून, पण आपण असं टाकू. चला, एक साइडला आपण आता मस्त पाव जे आहेत त्यांना बटर लावूनच हे करू. काय बोलतात शेकू. मस्त असं बटर मिक्स झालेलं आहे. सुंदर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आज श्रेया स्पेशल पावभाजी तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवायला या. मी तर टेस्ट केलेली आहे, खूप सुंदर आहे. आता श्रेयाकडे देणार. घे. आपली पावभाजी रेडी आहे. टेस्ट कशी आहे? तुम्ही केला टेस्ट? अप्रतिम टेस्ट आहे. काय सांगू. चला, तुम्ही सुद्धा अशी पावभाजी बनवून बघा
आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. थँक्यू.